आणि हा घोळ झाला आणि हा पट्टीवर गेला आणि हा घोळ झाला. इथं पाईप निघाला तो घोडा उडाला आणि हा घोळ झाला. पाईप निघितला. आता पाईप बसवावा लागेल. आधी बंद करतो काय नाही तर कपडे भिजते ती सकाळ सकाळ थंड सर्दी वगैरे यायची. मध्येच हिवाळा चालू आहे. हां गाईस बघ संपलं आणि एक लास्ट सरी राहिलेली आपली. ते पण या कवलीच्या पाण्यानं सगळं भिजून जाईल आणि आपण मोटर बंद करूया. आणि हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मग आज आहे 1 तारीख आणि हॅपी न्यू इयर वन्स अगेन. माझ्या व माझ्या परिवाराकडून तुम्हा व तुमच्या परिवाराला नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. इंग्रजी कॅलेंडरनुसार बघितलं तर हिंदू नववर्ष मार्चमध्ये गुढीपाडव्या दिवशी होते, पण हा पण एक नववर्षच आहे असं. मग त्यामुळं नववर्षाच्या दिवशी आपण चालू करणार आहे मोठं 2026मध्ये पहिल्यांदा मोठं चालू करणार आपण. हा बटन दाबला आणि हा घोडा उडाला आणि हा घोळ झाला आणि हा पट्टीवर गेला आणि हा घोळ झाला. इथं पाईप निघाला तो घोडा उडाला आणि हा घोळ झाला. पाईप निघितला. आता पाईप बसवावा लागेल. आधी बंद करतो काय नाही तर कपडे भिजते ती सकाळ सकाळ थंड सर्दी वगैरे यायची. मध्येच हिवाळा चालू आहे. सकाळ सकाळचं मस्त आनंदमय वातावरण बघा मित्रांनो. चला मोटर चालू झाली आपली. चलो आधी आपला हत्या फावडं घेऊ, नंतर जाऊ. हत्याशिवाय लढायला जायचं नाही. हा हत्या गाईज हे इतकं बघतात का पक्षी, हे शेतकऱ्याला सांगतात पाणी कुठवर गेले. म्हणजे आता मला दिसतंय पण गहूमध्ये ऊसामध्ये म्हणजे मोठ्या ऊसामध्ये दिसत नाही. असं बांधावरून उभारून बघितलं की त्या तिथं पक्षी आहेत म्हणजे समजून जायचं त्या तिथंपर्यंत पाणी गेलं आहे. म्हणून हे पण शेतकऱ्यांचे मित्र आहेत आणि किडे मुंगे खात आहेत हुडकून हुडकून. जसं पाणी आत शिरतं तसं कीटक वगैरे लहान लहान बारीक कीटक बाहेर पडतात आणि त्यांनी पटकन आपल्या चोचीनं त्यांना मारून आपल्या तोंडात घेतात. हां गाईस बघ संपलं आणि एक लास्ट सरी राहिलेली आपली. ते पण या कवलीच्या पाण्यानं सगळं भिजून जाईल आणि आपण मोटर बंद करूया. आणि मी टायमिंग लावलेलो कारण मला बघायचं होतं म्हणजे एक कट्टी फोडली तर 3 तास जातात ना, मग ते किती मिनटात जातात म्हणून. मग मी करेक्ट 15 किंवा 15 मिनटात एक कट्टी आपण फोडलो तर आमच्या 3 सऱ्या आहेत. मग 5 असं 5 मिनटं धरून म्हणजे तिन्हीला एकदम पाणी सोडतो, पण 15 मिनटं एका कट्ट्याला लागतात. चला लागू द्या. संपलं की आता. आणि इथं आपलं वाड्याचं पेंड वरनं सगळं वाळलं, परंतु खालना अजून हिरवा आहे. त्याला पलटावं लागेल उद्या सकाळी. सकाळी उठून हेच काम पलटून देणं. जसं 2025 पलटं आणि आज 2026 तसंच. पूर्णपणे रात्र झाले आणि मी माझं जेवण पण उरकून घेतलो. आता 8 वाजले ती. मग इथं थोडं पाचाट आहे, मग थोडं शेकून थेट एडिटिंग करून
निवांत आपली झोप पूर्ण करूया. आणि जनावर बसले ते बघा, ते दोन्ही गाय उभ्या राहिली ती. चला मग थोडं शेकूया आणि आपलं नंतर झोपून जाऊया. एडिटिंग आज 1 जानेवारी 2026. बघा सगळ्यांनी आज शक्यतो 90% घरात काय तर गोडधोड बनवलं असेल मला वाटतंय. चला हां मित्रांनो, आज 1 जानेवारी काम झाले, नुसतं काम. नंतर असं त्याच्यावर पाच टाकायचं, सापला विषय काढी. पाच बनतो. आणि आत्ता कसं वाटायला बिना पाच फटाके. मग मित्रांनो, तुमचं झालं का जेवण? झालं नसेल तर आत्ताच जस्ट मोबाईल खाली ठेवून ओळखून घ्या माझा ब्लॉग झाल्यानंतर. नाही तर तुम्ही माझा ब्लॉग चालू आहे आणि बंद करून मी म्हटलं म्हणून जेवण ओळखून घेतलं, असं नाही. माझं ब्लॉग पूर्णपणे बघा आणि नंतर ना पटकन जेवण ओळखून घ्या आणि नंतर झोपून जा. उद्या सकाळी उठायचं असेल लवकर. फटायचं नाही फुटायचं, कारण थोडं हिरवं पालं ना, त्यामुळे आता होतं आहे. हां गाईस, फिलहाल मी एडिटिंग करतो आणि एडिटिंग करून झोपतो. मग आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ शेअर नक्की करा आणि लाईक करायला तर अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.